बघा पुन्हा एकदा मी प्रॉब्लेम सांगतो. ट्रेनची टू ट्रेन ऑफ 30 मीटर लॉंग म्हणजे ट्रेनची लेंथ किती आहे? 30 मीटर आहे ना? ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डिरेक्शन विथ वेलॉसिटी 5 अँड 10. आता दोन ट्रेन तुम्ही ड्रॉ करायला पाहिजेत. पहिली ट्रेन बघा V1 वेलॉसिटी आहे. V1 किती आहे? वेलॉसिटी 5 मीटर पर सेकंड आहे पहिल्या ट्रेनचं, राईट? आणि दुसऱ्या ट्रेनची वेलॉसिटी किती आहे? सेकंड ट्रेनची वेलॉसिटी आहे किती? 10 मीटर पर सेकंड. मार्क केलं बरोबर आहे काय? मार्क केलं मी बरोबर आहे का? V2 10 मीटर पर सेकंड अपोजिट डिरेक्शन मध्ये आहे ना? आणि दोघांची लेंथ किती आहे? दोघांची लेंथ आहे 30 मीटर. आता प्रॉब्लेम कशावर आहे? प्रॉब्लेम आहे वेन दे क्रॉस. वेन दे क्रॉस म्हटलंय, बट बोथ ट्रेन आर मुव्हिंग. दोन्ही ट्रेन मुव्हिंग आहेत इन अपोजिट डिरेक्शन आहेत. ठीक आहे, म्हणजे बोथ ट्रेन्स आर मुव्हिंग. एकमेकांच्या आत मूव्ह करायला काय? नाही. म्हणजे हा प्रॉब्लेम कशाचा आहे? रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा आहे. बरोबर? इज इट राईट? आता विचारलंय वेन दे क्रॉस. मग मला सांगा, हा एंड इथं आला तर क्रॉस होते काय? नाही. तर हा एंड मला लक्ष द्या, आपल्याला जो ऑब्झर्वर आहे तो स्टेशनरी करायचा. ऑब्झर्वर काय? स्टेशनरी करायचं. म्हणजे मी सपोज ऑब्झर्वर V1 आहे, सॉरी V1 किंवा V2 काही घ्या त्यामध्ये, कारण क्रॉस म्हटलंय. ओके, मग एक इकडे जाणार, एक इकडे जाणार. ह्यामध्ये दोन्ही एका डिरेक्शन मध्ये मूव्ह होत असेल तर पुढची जी ट्रेन असते ना त्याला आपण स्टेशनरी करतोय. ह्यामध्ये एकमेका डिरेक्शन मध्ये मूव्ह करायला. इज इट राईट? मग क्रॉसिंग डिस्टन्स फाइंड करायचं आपल्याला. त्यामुळे मी काय अज्युम केलं की 1 स्टेशनरी आहे. मग 1 स्टेशनरी म्हणजे 1 चा पॉइंट ए इथं आहे तसं राहिला असं अज्युम केलं. ओके, हा 1 ऑब्झर्वर आहे. इज इट क्लिअर? मग ज्यावेळी हा 2 क्रॉस करेल 1 ला, त्यावेळी किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल क्रॉस करण्यासाठी? म्हणजे हा जो एंड पॉइंट आहे ना याचा 2 चा, कुठे यायला पाहिजे? 2 चा एंड पॉइंट कुठे यायला पाहिजे? ए जवळ यायला पाहिजे ना. मग त्यामध्ये किती डिस्टन्स तो ट्रॅव्हल करेल? हा एंड ऑफ ट्रेन 2 चा ट्रेन 2 चा एंड आहे, तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल? किती? बरोबर, हे 30 आणि दुसऱ्या ट्रेनचं 30 म्हणजे किती? ह्याला आपण रिलेटिव्ह डिस्टन्स म्हणतोय. अंडरस्टूड? रिलेटिव्ह डिस्टन्स. आपण ओव्हरटेक सारखा एक प्रॉब्लेम घेतला, थीप अँड पोलीस, त्यावेळी एकाच डिरेक्शन मध्ये मूव्ह होत होते. बर्ड अँड रिव्हर, बर्डला डायमेन्शनच नाहीत. आता यामध्ये काय, दोघांना डायमेन्शन आहे 30 मीटर. त्यामुळे रिलेटिव्ह डिस्टन्स किती येणार? 60 मीटर. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? आणि त्यामुळे विचारलंय वेन दे क्रॉस, दे विल क्रॉस म्हणजे टाइम विचारलाय. मग टाइमचा फॉर्म्युला येणार, टाइमचा फॉर्म्युला काय येणार? रिलेटिव्ह वेलॉसिटी RD म्हणतो मी द शॉर्ट मध्ये, डिवाइड बाय वेलॉसिटी ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1. बरोबर? म्हणजे 60 V2 मायनस V1 काय V2 प्लस V1, कारण दोघे कुठल्या डिरेक्शन मध्ये अपोजिट. अपोजिटला ऍड होत आहे अँड सेमला सबस्ट्रॅक्ट होत आहे. इज इट क्लिअर? गेटिंग एनीवन? आणि त्यामुळे 60 डिवाइड बाय V2 प्लस V1 किती येणार? 15. हाऊ मच? इट इज 4 सेकंड.
काय डाऊट आहे? इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? घ्या.